नमस्कार मित्रांनो, मी विशाल मस्के. आज नवीन एक दिवस, नवीन एक व्लॉग्स. आज आहे 30/12/2023. आज सकाळ सकाळ उठलो, थोडंसं काम होतं, तेवढं काम पण केलं आणि आता नंतर खरबुजाच्या प्लॉटमध्ये चक्कर टाकाय आलोय. काय रोगराई ही बघण्यासाठी आलतो. रोगराई तर काय थोडीफार आळी दिसली कुठं, तर काल सोडलंय स्लेअर प्रो ह्याला आणि व्हॅल्यूम फ्लेक्स सोडलं. या बघत होतं की बाबा प्लॉट कसा आहे कसा नाही. ती प्लॉट पण चांगला आहे आणि तुम्ही पाहू शकता प्रोटेक्शन पेपर झाकलेला आहे. आज प्रोटेक्शन पेपर काढणार आहे. प्रोटेक्शन पेपर काढताना पण तुम्हाला दाखवणार की बाबा कसं काढायचं आणि काढल्यानंतर काय लगेच फवारणी घ्यायची हे सुद्धा सांगणार आहे. आणि हे सांगायचा उद्देश काय तर बाबा शेतकऱ्याचं जीवन कसं असतं हे कळलं पाहिजे दुसऱ्या शहरातल्या माणसांना ही की शेतकरी सुद्धा इतका सुखी नाही. आणि ह्याच्यानंतर आता हे राज्यश्री ॲग्रो एजन्सी टेंभोर्णी तिथं जाणार आहे. परत तिथनं परत 3 वाजता माघारी येणार आहे. आज प्रोटेक्शन पेपर काढायचा आहे आणि फवारणी पण करायची आहे, त्यासाठी लवकर येणार आहे. पण त्याच्या अगोदर रानात फिरतो. या रानातलं आमचं खरबुजाचं प्लॉट कसा आहे हे पण तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो. प्लॉट आहे जास्त टर्म झालाय. आज ही प्रोटेक्शन ही काढायचंय ह्याच्यावरचं. परत बघा त्या साईडला तुम्हाला थोडंसं उघडा झालेला दिसतोय प्लॉट. ती जास्त म्हणजे वेल पसरले ते दाबामुळे ते उघडा झालेला आहे. पुढचा प्लॉट तुम्हाला दाखवतो मी तिथं जाऊन. जास्त दाबामुळे निघलंय बघा, ह्या साईड निघाय चालू झालंय. या तुम्ही पाहू शकता. थोडाफार करपा ही जाणवतो, पण करपा जनावर जी जुनं पानं आहेत ना त्यावर जनावरच करपा. हा पण प्लॉट बघू शकता तुम्ही. हा पण जास्त टर्म झालेला आहे आणि जास्त मध्ये गावात दिसतंय. या खुरपणी चालू आहे आज. आपण ह्याचं प्रोटेक्शन पेपर आहे ते उद्या काढणार आहे आम्ही. ह्या इथं फाटलंय, कुत्र्यानी उडी मारून ती फाडलेलं आहे. ह्या इथं प्रोटेक्शन पेपर संपलं तिथनं परत दुसरं चालू केलं तर या पाय बाहेर निघलंय. प्लॉट ही एक नंबर आहे. आता घरी जातो, घर नंतर परत दुकानी जाणार आहे. आता आवरून ही झालंय, कपडे ही घातले, ती डबा भरलाय. आता खाली जाणार आहे. नाना खालीच थांबल्यात. या तिथनं परत दुकानी. दुकानात आलो, साफसफाई केली दुकानची. हे पाहू शकता तुम्ही, क्लीन हे केलंय. मामाचं दुकान. आत्ताच घरी आलो दुकानातनं. आल्यानंतर जेवण केलं आणि जेवण झाल्यावर आता प्रोटेक्शन पेपर काढायचं होतं खरबुजावरचं. आता तिकडे चाललोय. यातानी काय काय आणलं ते दाखवतो तुम्हाला. बघा, यातानी चिकट ट्रॅप एक आणलं ते, परत डंक माशीचं सापळ एक आणलं ते, आणि ही थ्रिल म्हणजे डंक माशीसाठी फवारण्यासाठी आणलं. हे आता फवारणार आहे. प्रोटेक्शन काढाय असं चालू आहे. हे प्रोटेक्शन पेपर काढताना दाखवलं पण फवारताना दाखवलं नाही, ते तुम्हाला दाखवतो. ही बघा प्लॉट तुम्ही काल प्रोटेक्शन काढलं. या प्लॉट ही चांगला आहे. आणि आता एक फवारणी घेतलेली आहे, ताकद प्लस त्रिकाल आणि बायोझाईम घेतले. थोडीफार बोरी पण दिसते, या ती पण कंट्रोल होईल. आणि आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. धन्यवाद.